मी आता येरोडा परिसरामध्ये आहे आणि याच परिसरामध्ये येरोडा प्रादेशिक मनोरुग्णालयाची ही क्वार्टर्स आहे। या क्वार्टर्स गेल्या अनेक दिवसापासून बंद आहेत, मात्र या बंद क्वार्टर्सचा उपयोग जो आहे तो या ठिकाणचे नशा करणारे लोक जे आहेत ते करताना पाहायला मिळतात। हा बोला। या क्वार्टर्स ज्या आहेत त्या बंद अवस्थेत असल्या तरी याचा वापर जो आहे तो ड्रग्सची नशा करण्यासाठी अनेक लोक करताना पाहायला मिळतात। आणि या संदर्भात काल भगवान पवार जे आहेत संचालक त्यांनाही विचारलं होतं, तर ते म्हणले होते की या क्वार्टर्स पाडून टाकण्यात येतील आणि जे कोणी नशा करत असतील त्या संदर्भातही कारवाई करण्यात येईल। आपण जर पाहिलं तर हा जो प्रकार आहे अत्यंत धक्कादायक आहे। या रूममध्ये आत्ता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती एखादं हॉस्पिटल असल्यासारखी अवस्था जी आहे ती या रूमची आहे। आणि हे जे आपल्याला इंजेक्शन पाहायला मिळत आहेत ते ड्रग्स ओढण्यासाठी वापरले जातात। त्याचबरोबर काही सलाईन जे आहेत छोटे छोटे तेही नशेसाठी वापरले जातात। आपण पाहू शकतो की या ठिकाणचे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत मिलिंद भोसले यांनी हा सगळा प्रकार जो आहे तो वेळोवेळी उघडकीस आणलेला आहे आणि काही ग्रॅममध्ये ही नशा जी आहे ती केली जाते। त्याचबरोबर इथं काही दारूच्या बॉटल आहेत, काही कोंडोमचे पाकिट आहेत। कशा पद्धतीने जर या क्वार्टर्सचा वापर जो आहे तो या ठिकाणी येणारे पेशंट असतील त्यांचे नातेवाईक असतील त्यांना राहण्यासाठी केला तर नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो। नेमका हा सगळा काय प्रकार आहे, किती वाजता येतात, पोलीस येतात का, काय म्हणतात? ह्या भागामध्ये पेट्रोलिंग जास्त होत नाही आणि हे बंद अवस्थेमध्ये क्वार्टर्स असतात। या क्वार्टरवर ह्या भागातली पेट्रोलिंग म्हणजे मेंटल हॉस्पिटलची पेट्रोलिंग पहिली पाहिजे आणि ह्या भागातले पेट्रोलिंग म्हणजे मेंटल हॉस्पिटलचे कर्मचारी पण आहे ना आत गेले ना परत बाहेर येत नाही आणि ह्याची पेट्रोलिंग झाली पाहिजे। मेंटल हॉस्पिटलचं हे क्वार्टर्स आहे, ह्याच्यामध्ये कोण रात्री थांबतंय उठतंय बसतंय, ह्याच्यातल्या लाईटी कट्स झाल्यात, ह्याचं आहे नाही का बरंच काय असं हे झालेलं आहे। ह्या क्वार्टर्सवर मेंटल प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि हे क्वार्टर्स एखाद्या गोरगरीब लोकांना नाही का येण्या जाण्या लांबनं येणारे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं मेंटल हॉस्पिटल आहे येरवडा मनोरुग्णालय। हे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं रुग्णालय आहे आणि ह्याचा गैरउपयोग आहे ना नशेडी लोक करतात। नक्की 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 आपण जर पाहिलं तर नशेडी लोक जे आहेत ते या क्वार्टरचा उपयोग करतात आणि ह्या जर पाडल्या तर या ठिकाणी जे नातेवाईक येतात त्यांना राहण्याची व्यवस्था केली तर ती व्यवस्था होऊ शकते।